नमस्कार. आज दिनांक 30 जानेवारी 2024. आजच्या कालच्या माझ्या व्हिडिओ नंतर मला काही लोकांचे फोन आले. माझा जो रामराज्य एक मधला जो व्हिडिओ होता की शिक्षित खासदार पाहिजे, त्याच्यानंतर कालचा व्हिडिओ जो बजेटच्या संदर्भात मी देणार होतो, या दोघं तिघं व्हिडिओच्या फीडबॅकमध्ये मला काही प्रश्न आले होते. त्याच्यातला हे प्रामुख्याने 3 प्रश्न मी इथे लिहून ठेवले की एखाद्या कंपनीने हजारो कोटी रुपये गुंतवले तर मला काय फायदा होतो. दुसरा एका माझ्या मित्राने टाकलं होतं की मध्यमवर्गीयांना त्याच्यामध्ये काय मिळते. आणि तिसरं की तुम्ही म्हणाले रुपयाचं व्हॅल्युएशन वाढतो, ते कसं वाढतो. तर अर्थशास्त्रीय भाषेमध्ये रुपयाची क्रियाशीलता आणि कॅपिटल अप्रिसिएशन या गोष्टींवर आपल्याला बोलणं अपेक्षित आहे असं मला दिसतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच 2 मुद्द्यांवर लक्ष टाकणार आहोत. लक्षात घ्या, माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की समजा टेस्ला कंपनीने पुण्यामध्ये प्लांट टाकला, तर त्याला सुशिक्षित खासदार असेल तर त्या खासदाराशी त्याला कॉर्डिनेशन करणं सोपं जातो. समजा ते कॉर्डिनेशन झालं आणि त्याच्यानंतर तो प्लांट जर पुण्यामध्ये आला तर पुण्यात काय होईल, त्यांच्या हजारो कोटीच्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्टमध्ये आजूबाजूला छोट्या इंडस्ट्रीज लागतील, त्यांना सप्लाय करणाऱ्या छोट्या इंडस्ट्रीज होतील. दुसरी महत्वाची गोष्ट, एक स्किल्ड वर्कर तिथं वाढतील, त्या नोकरीच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या इकडच्या युवकांना मिळतील. त्यांना नोकरी मिळाल्यानंतर त्यांचं उत्पन्न वाढेल, उत्पन्न वाढल्यानंतर त्यांची स्पेंडिंग कपॅसिटी वाढेल, म्हणजे खर्च करण्याची शक्ती वाढेल. आता माझे बाकीचे दोघं तिघं प्रश्न, दुसरे जे प्रश्न होते की मध्यमवर्गीयांना काय मिळेल आणि रुपया कसा रोट होईल, तर त्याची उत्तरं याच प्रश्नामध्ये आहेत. त्याची उत्तरं याच उत्तरामध्ये पण येऊ शकतात. लक्षात घ्या की ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला 100 रुपये जर जास्त मिळाले, तर त्या जास्त मिळालेल्या पैशातून ज्या वेळेस ती व्यक्ती एक मौज मजेच्या साठी सिनेमा बघतो अथवा हॉटेलमध्ये फॅमिलीला घेऊन जाऊन काही खातो किंवा कपडे विकत घेतो, त्यावेळेस त्या रुपयाची क्रियाशीलता वाढते. लक्षात घ्या, तुम्ही 100 रुपये घेऊन गेले किंवा आपण 10 रुपयाचा चहा जर एका हॉटेलमध्ये पिला, तर त्या हॉटेलला च्या मालकाला त्या 10 रुपयापासून काय काय करू शकतो, तर परत त्याच्यातून तो दूध घेतो, तो दूध विकणाऱ्या गवळीला त्याचे उत्पन्न मिळते. साखर, चहा पावडर यांची तो खरेदी करतो, तर त्या लोकांकडे त्याच्यातला पैसा जातो. त्याच्याकडे काम करणाऱ्या कामगाराकडे त्याचा पैसा जातो. काम करणारा कामगार परत त्याच्याने किराणा खरेदी करतो, त्याचा पैसा जातो. या पद्धतीमध्ये ते 10 रुपये जितक्या जास्तीत जास्त वेळ फिरतात, तेवढं त्या 10 रुपयाचं व्हॅल्युएशन वाढतो. त्यालाच आपण रुपयाची क्रियाशीलता असं म्हणतो. लक्षात घ्या, बजेटमध्ये सुद्धा रुपया रोटेशनवरच लक्ष दिलं गेलेलं असतो. ज्यावेळेस देशाचं आर्थिक बजेट होतो अथवा कुठल्याही कंपनीचं बजेट मानलं जातो, त्याच्यामध्ये रुपयाची क्रियाशीलता वाढवण्यावर जोर दिला जातो. कुठलीही कंपनी कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही देशामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये ज्या वेळेस इन्व्हेस्टमेंट करत असते, त्या इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आजूबाजूला त्याचं डेव्हलपमेंट होतं. देशाच्या, राज्याच्या अर्थकारणामध्ये त्याचा फायदा कसा होतो, तर ती कंपनी आल्यामुळे टॅक्सेशनचे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सोर्सेस येतात. जसं आता भारतामध्ये जीएसटी आहे, तर जीएसटीचा सोर्स वाढतो. अथवा ज्या लोकांचं उत्पन्न वाढीस लागतो, त्या उत्पन्न वाढीला लागल्यामुळे लोकांचा इन्कम टॅक्स भरावा लागतो, सो इन्कम टॅक्सचं कलेक्शन वाढतो. यासारख्या अनेक गोष्टी सरकारला डायरेक्टली अथवा इनडायरेक्टली मिळतात. सरकारला मिळालेल्या पैशातून इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट्स होतात. आता जसं पुणे मेट्रोचा प्रोजेक्ट आलेला आहे, पुणे मेट्रो पूर्णतत्वास जाते. पुणे मेट्रो पूर्णतत्वास गेल्यानंतर लक्षात घ्या, पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारल्यानंतर स्वतःची गाडी काढण्याकडे लोकांचा कल कमी व्हावा. त्याच्यानंतर त्याचं पेट्रोल डिझेलचं कन्झम्पशन कमी व्हावं. जिथं पेट्रोल 110 रुपये, 100 रुपये ते 110 रुपयापर्यंत गेलेलं आहे, तर त्याचं कन्झम्पशन कमी व्हावं, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. कन्झम्पशन कमी झालं, मेट्रो जास्तीत जास्त वापरात आली, तर रस्त्यावरचं ट्रॅफिक कमी होईल, वातावरण शुद्ध होईल. वातावरण शुद्ध झाल्यानंतर टुरिझम वाढेल. टुरिझम वाढल्यानंतर परत आपले जे छोटे अल्प व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार मिळेल, त्यांचा व्यवसाय वाढेल. या सगळ्या इकॉनॉमिकली एका नाण्याच्या अनेक बाजू आपल्याला बघता येतात. ज्या वेळेस
कंपन्या अथवा देशाच्या अंतर्गत पायाभूत सुविधांमध्ये वाढ होते त्यावेळेस देशाची अर्थव्यवस्था सुधारते. अनेशाने देशाची अर्थव्यवस्था सुधारत असताना मध्यमवर्गीयांचं उत्पन्न वाढलं पाहिजे. हे कसं वाढू शकतो ह्याच्याकडे आपण कल दिला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. या कलाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बेसिकली लक्षात घ्या, ज्यावेळेस एखाद्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या गावामध्ये येते, त्याच्यानंतर वाढीला लागणारा रोजगार, यामुळे रुपयाची क्रियाशीलता वाढत असताना मध्यमवर्गीय बांधवांमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे फक्त 9 ते 6, सकाळी 7 ते संध्याकाळी 7, सकाळी 9 ते रात्री 9 मी काम करेल आणि मी पैसा कमवेल, ही जी भावना आहे ही मध्यमवर्गीय बांधवांनी दूर केली पाहिजे. रुपयाची क्रियाशीलता वाढत असताना अजून एक महत्वाचा फॅक्टर असतो, तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता ती इन्व्हेस्टमेंट ही देशाच्या विकासाला हातभार लावणारी असते. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये, मग ती म्युच्युअल फंडची कंपनी असो, इन्शुरन्सची कंपनी असतो, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेस करतात ती शेअर बाजारासारख्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये, शेअर बाजारामध्ये जे पैसे लागतात ते त्या कंपनीच्या कॅपिटलसाठी युटिलायझेशन होतं. तर त्या शेअर बाजारासारख्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये अथवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये, गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये हे पैसे वापरले जातात. हे पैसे वापरल्यामुळे इंडस्ट्रीजचं कॅपिटल रिक्वायरमेंट फुलफिल होते. ह्याच्याने आपल्याला 2 प्रकारचे फायदे होतात. एका बाजूला इंडस्ट्रीज मोठी झाल्यामुळे तुम्हाला रोजगार वाढतो, तुमचे पगार वाढतात, आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळतो, इंटरेस्ट मिळतो, डिव्हिडंड मिळतो, बोनसेस मिळतात. शब्द काही असले तरी सुद्धा तुम्हाला तुमचं उत्पन्न वाढीस मदत लागते. आजच्या दिवसात तर मी माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना नक्की सांगेल की जर तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करू शकणार नसेल तर तुम्ही कधीच मध्यमवर्गीयांमधून मध्यमवर्गीय कॅटेगरीला सोडून उच्चभ्रू होण्यासाठी पात्र होऊ शकत नाही. लक्षात घ्या, मध्यमवर्गीय बांधवांनी जोपर्यंत सेव्हिंग सुरू करत नाही, इन्व्हेस्टमेंट सुरू करत नाही, तोपर्यंत माझा मध्यमवर्गीय बांधव हा उच्चभ्रू होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस तुम्ही गुंतवणूक करता ती गुंतवणूक कंपाऊंड इंटरेस्ट प्रमाणे कंपाऊंड कॅपिटल ग्रोथ देते. तुम्ही गुंतवणूक केलेल्या एका AMCच्या अंदर अनेक कंपन्यांमध्ये त्याची गुंतवणूक होते, ती गुंतवणूक वाढीस लागते आणि देशाची अनेशाने माझ्या मध्यमवर्गीय बांधवांची प्रगती होते. मध्यमवर्गीय बांधव नेहमी म्हणतात की गरीब गरीब होतोय, श्रीमंत श्रीमंत होतोय, पण मित्रांनो लक्षात घ्या, आपण मध्यमवर्गीयच राहतोय. त्याच्या मागचं कारण आहे आपण गुंतवणूक करत नाही. गुंतवणूक ही डिसिप्लिनचा भाग असेल, कारण की आजही सरासरी भाडं, जर घर भाडं किंवा हाऊसिंग लोनचा EMI वगळता तुम्हाला खाणं पिण्यासाठी 4 ते 5 हजार रुपयाचाच किराणा माल हा प्रत्येक घरामध्ये लागतो. आपलं उत्पन्न जरी 25,000, 30,000, 40,000 रुपये असले तरी ते पैसे पुरत नाही. आपण काही करून 1,000, 2,000, 3,000 रुपयाची गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे. सुरुवात करण्यासाठी कुठलाही मुहूर्त लागत नाही. ज्या दिवशी तुमच्याकडनं तुम्ही 1,000 रुपयाची गुंतवणूक करता तोच दिवस तुमच्यासाठी अमृतकालच असणार आहे. लक्षात घ्या, फक्त माझी इच्छा आहे की काहीतरी करून गुंतवणूक करायला सुरुवात करा. कालांतराने 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षानंतर तुमच्याकडे एक कॅपिटल तयार होईल, एक किटी जमा होईल. ती जी पैशाची बॅग तुमच्याकडे जमा होईल, जी इन्व्हेस्टमेंटची किटी जमा होईल, तीच किटी भविष्यासाठी तुम्हाला, तुमच्या परिवाराला कामात येईल. बजेट व आर्थिक क्षेत्रातल्या अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी माझे व्हिडिओ असेच बघत राहा, मला प्रश्न पाठवत राहा. उद्याच्या व्हिडिओमध्येही आज तुमच्याकडनं जे काही प्रश्न येतील तेच मी घेणार आहे. मी आधीच सांगितलंय की शनिवारपर्यंत मी फक्त बजेटवर बोलणार आहे. नक्कीच आपण सगळे एकत्र येऊया आणि स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.